गंगापूर तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। शाळांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। पाहूया या महापुराने कसा कहर केला आहे। शनिवार दुपारपासून रविवारी सकाळपर्यंत झालेल्या परतीच्या पावसाने गंगापूर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे। शिवना नदीने रौद्ररूप धारण करून सोलेगाव परिसराला महापुराच्या विळख्यात घेतले। नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे। सोलेगाव, ढोरेगाव, सावखेडा या गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शाळांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरल्याने शालेय साहित्य, धान्य व घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झालेत। भोयगाव, सय्यदपूर, पिंपळवाडी या गावांमध्येही महापुराचा कहर दिसून आलाय। शेत शिवार पाण्याखाली गेल्याने सोयाबीन, कापूस, बाजरी ही पिके वाहून गेली आहेत। शेतकरी हवालदिल झाले असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलेला आहे। नुकसानीची पाहणी आणि पंचनामे झाले असले तरी मदत अद्याप मिळालेली नाही अशी शेतकऱ्यांची खंत आहे। पावसाचा तडाखा, घरदाराचे नुकसान आणि शेतीचे भविष्य अंधातरी राहिल्याने ग्रामीण जनतेत भीती व चिंता आहे। पाऊस हा झालेला आहे। या पावसाने सर्व पुराखाली गेलेले सोलेगावातले सावखेडा ते ढोरेगाव रस्ता आज आता जवळपास 90% बंद झालेला आहे। संपर्क तुटलेला आहे जवळपास। तरी ज्यांनी कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी प्रयत्न करावा नाही असं प्रशासनाचं आव्हान आहे। या सोलेगाव ते ढोरेगाव हे संपर्क जवळपास तुटलेलाच आहे। आणि जे बी असं आमचे जी झोपडपट्टी आहे त्याच्यात आज जवळपास मिनिमम 70 ते 80 घरं आहे। या घरांना सगळे काही सर्व पाण्यात गेलेलं आहे। तरी प्रशासनाने ह्याची जिम्मेदारी किंवा दखल घ्यावं ही प्रशासनाला आमच्या सोलेगाव ग्रामपंचायततर्फे आव्हान। आणि सर्वांनी या ज्या प्रशासनाने आम्हाला आज मदत केली तशी आणखी पुढेही मदत करावी ही आमची सर्व गावकऱ्यांतर्फे विनंती आहे। गंगापूर तालुक्यातील नागरिकांना परतीच्या पावसाने मोठा फटका बसला आहे। प्रशासनाची मदत कधी आणि कितपत मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।